पण बरोबर आहे. भाई समजे हमारे मराठी में कुळथा का हे भाई हो गया कुळीत का पिठला बनते. कुर्ता का आपल्या डोळ्यातलं स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून. आपल्या डोळ्यातलं कुसळ कुसळ दिसत नाही. पण आकडी चुकवल्यात त्यांनी. मग तेव्हा आकडी हा एक थोडासा ऍडिशनल खर्च असतो शाळेचा आणि प्रत्येक वेळेला आपण आम्ही खर्चच करत असतो. काय काय प्राजक्ता काय दाखव काय ते बॅच एक मिनिट. हा ओके स्कूलचा बॅच आहे का मिळेल ना कदाचित काय माहिती. फाटला बाबा. होईल ना. होय, बघूया आता त्याला 5-10 रुपयामध्ये झाला ना तर आपण करूया नाही तर मग आहे तसंच वाटत. कशासाठी मग ते तुम्हाला मेटलचं का नाही देत एवढं गरज आहे तर त्याला. मेटल हा मग आम्हाला आमच्या शाळेमध्ये मेटलचं असायचं आहे. मेटल हो मेटलचं असायचं तर अरे मॉनिटरचा बॅच नाही आहे. मग? त्या क्लबचा मॉनिटरचा बॅच आहे. मग काय आलं मग ते तो टिकवायचा आहे का तो. हो मग टिकवायचा असेल तर काहीतरी व्यवस्थित द्यायला पाहिजे ना त्याने. ते देणार होते हम्म. पण त्यांनी मग ते लहान मुलांना दिली. तर आता आम्ही चाललोय बाहेर. वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:45 आणि प्राजक्ताने तिची कामं आतमध्ये सुरू केलेत आणि तिची आज सकाळपासून खूप चिडचिड झाली. का चिडचिड झाली कशी काय झाली ना तर ते आपण नंतर बघूया. थोडासा महिना चेंज झाला आहे. ओके आजची तारीख असणार आहे म्हणजे आहे आज तारीख आहे 10 मातृ सुरक्षा दिन आणि आम्ही चाललोय ईश्वरीच्या स्कूलमधून काहीतरी मॉडेल क्वेश्चन पेपर आले तर त्यांची प्रिंटआउट काढायचे तर त्याच्यासाठी चाललोय. तुला माहिती हे नको नाही घेऊन जाऊ काय घेऊन टाकत आहे. ओके मोबाईल मध्ये आपली प्रिंटआउट आहेत आणि काय म्हणतात ते लॅमिनेशन करायचं. आहेत ना नाही तर परत एका प्रिंट आउट साठी जायला नको. एकदा चेक कर व्यवस्थित. सब्जेक्ट आहेत तेवढ्या मॉडेल पेपर पाठवलेत ना चेक कर. कारण तुला हिंदी पण पाठवलेलं तुम्ही डिलीट केलाय. तुला हिंदी नाहीये ना. ओके मराठी पाठवलाय. तू लक्षात घे तुझे सब्जेक्ट कोणते आहेत ते. मॅथ्स पाठवला. मराठी मॅथ्स इंग्लिश संस्कृत एसएसटी कम्प्युटर. एसएसटी सायन्स एकत्र असतं ना. मग सायन्स नाही त्याच्यात. काय माहिती आता हा एक थोडासा ऍडिशनल खर्च असतो शाळेचा आणि प्रत्येक वेळेला आपण आम्ही खर्चच करत असतो. काय काय प्राजक्ता है ना. ब्लॉग मध्ये पण खर्च घरी मध्ये डिस्कस असल्यानंतर खर्च हा इतका खर्च झाला. काल तुम्ही बघितलं काल काय खर्च झाला प्राजक्ता माहिती तुला. तरी कमी झाला. मला जे वाटलं होतं कमीत कमी 2-2.5 हजारावर नेणार तो. माझी तर लास्ट टाइमला वाटलेलं 1000 रुपयापर्यंत होईल नाही. किती 3200 रुपये का काय झाले होते. करायचं येऊन. हा यार तुला काय मला एक्झाम आले नशीब जाणीव झाले. माझं मशीन. ठीक आहे तर ते आहे. झालंय मला लग्न करायचं. मी असंच म्हणते तुला मी डोंट टेक इट सिरियसली यार मैं तो बोलते रहता हूँ सबको. सिरियसली वो प्राजक्ता को मैं छोड़ता नहीं है कभी मैं उसको भी बोलते रहता हूँ. ठीक आहे चला. आणि किती खर्च होणार आहे त्याचा तुझ्या प्रिंट आउटचा किती आहे 10, 12, 15 आपल्याला सांगावं लागेल ब्लॉग मध्ये पण. 60 रुपये तरी जातील. 50-60 रुपये ठीक आहे बघू आल्यानंतर सांगतो तुम्हाला किती रुपये. चल आलो थांब. छत्री घ्यायची का पाऊस अगर घेऊ दे ना मला कीज चावी घेऊ दे. एकच दिवस होती माझी. हा एकच. चूक केले त्यांनी आमच्याच आहे. ठीक आहे ना असू दे ना काय प्रॉब्लेम नाही का भावा. चला 66 रुपयाला 66 रुपये याला लागले आपल्याला आहे ना. म्हणजे हे किती रुपयाचं असेल आणि हे किती रुपयाचं असेल. हे फाटत नाही ना बाबा. नाही फाटत. लॅमिनेशन परफेक्ट झालं होतं. ची आरडाओरड कटकट करून बाबा एकदाचे मला प्रिंट म्हणजे आणून दिली. म्हणजे मी पण गेलेले आणि मग आम्ही गेलो. मग त्यांनी बघा काय केलं. मी 6th मध्ये पण मला 7th दिले. पण ते 7th नाहीच आहे ते आमचेच आहेत. पण आकडी चुकवल्यात त्यांनी. मग तेव्हा आकडी नाही म्हणत. मग हा
तुकडी म्हणजे डिव्हिजन. तुकडी ना, हा तुकडी चुकवले. तुकडी येते उचलायला. तुकडी चुकवले आणि हा बॅच आणलाय मी. तर आता आपण जे जाऊन आलो याचा खर्च झालेला आहे 66 66 रुपयाच्या या सगळ्या प्रिंट आणल्या. आणि बॅच लॅमिनेशनचे वगैरे पकडून 66 रुपये. आणि हम्म. आम्ही आणलेलं आहे काय असतं ते कोथिंबीर कॉरिडॉर लिव्ज आणल्या. कोरिंडर नाही, कोरिअंडर. आमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. तू काय बोलली आता? आकडी. मराठीमध्ये आकडी बोलली आकड्याला, तर मी इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? कॉरिअंडर. कोरिअंडर. मी त्याला कॉरिअंडर म्हटलं. कॉरिअंडर कॉरिडॉर. थोड्या कॉरिडॉर म्हटलं असतं. कॉरिअंडरला कॉरिअंडर म्हणतात का? कोथिंबीरला. ओके, म्हणजे बरोबर मी ऐकलेलं होतं. मम्मा हे बघ, पहिलीपासून 10वी पर्यंत मराठीमध्ये शिकलोय, कळलंय ना? थांब, मराठीचा अभिमान आहे. कढीपत्त्याला काय म्हणतात? तसं नाहीये. मुलीचा मराठीचा प्रॉब्लेम आहे आणि बाबाचा इंग्लिश प्रॉब्लम है और इनका हिंदी का प्रॉब्लम है भाई. कभी हिंदी बोल के देखो प्राजक्ता के साथ, तुमको मजा आएगा. इधर आओ, थोड़ा इधर आओ. तुम इधर आओ जरा. मैं तुमको सबको अभी अभी तुमको सबको दिखाएगा प्राजक्ता का हिंदी है. हाँ, वही बोल सर. नहीं अभी वो थोड़ा बोल दी हिंदी. अभी नहीं, तो मजा आता दिखाने का है. नहीं है सबको. वो अभी ऐसा- सबको दिखाने का नहीं. अरे वह मतलब भाई साहब ऐसा बोलते हैं प्राजक्ता. ऐसा नहीं बोलती हूँ, ऐसा नहीं अबे बोलती. देखो गुस्सा कर चांगली गई. बोलते. ये देखो भाई गुस्सा कर गई. भाई हम लोग सोच रहे हैं कि ये अरे हिंदी तुम्ही चैनल मराठी बोलता बोलता हिंदीच बोलायला लागलात. इसको हिंदी चैनल बनाओ क्या? बताओ. ये बहुत मजा आएगा सबको. है आई शपथ प्राजक्ता ने आज तो भाई हा बहुत पाय बड़ा- फायदा अजून माझ्या. अरे भाई देखो ये काय पोते वरती. दोन्ही- ऐ, दोन्ही गोष्टी ईश्वरीच्या आवडीच्या आहेत. यहाँ पे क्या अरे अभी हिंदी बोलते प्राजक्ता. मेरे को तुम्हारा हिंदी सुनने का. इसको क्या बनाया तुमने? बताओ थोड़ा हमको सबको. तुम्हें पता नहीं है क्या इसको क्या बोलते हैं? इसको क्या बताया तुम? बताओ. तुम्हें सिखाया नहीं है क्या? ओ इसको क्या आया बोलते नहीं हो? है क्या कभी? क्या क्या बताया तुमने? क्या बनाया? बताओ थोड़ा. वो पिठी बोलते हैं, पिठी. हाँ? हमारे यहाँ कुर्ता का पिटला बोलते हैं. पण बरोबर आहे. भाई समझे हमारे तो. मराठी में कुर्ता का पिटला, ये भाई हो गया. कुड़ीद का पिटला बोलते उल्टा का पिटला हो गया हिंदी में. देखो. और ये क्या बना है भाई? बता. हैं. बैंगन है. ये वांग बैंगन का का भाजी. बैंगन बैंगन का भाजी वांग बनाया नाही तुमने? नाही, वांग का सब्जी. करला बैंगन, भरला बैंगन बनाया क्या? करला वांगा बनाया है. और ये यहाँ पे भाकरी भी बनाएगी अभी. भाकरी. ये भाकरी करीबन देखो भाकरी भाकरी बनेगी अभी यहाँ पे बनेगी ऐसा बोला. यहाँ पे नहीं बनेगी, यहाँ पे म्हणजे चिरते. म्हणजे ये पे देखो चिरते है बोलते हैं. यहाँ पे चिरते है. हमारे यहाँ ऐसे हिंदी बोलते हैं. यहाँ पे जब वो तुम जब हमारे बोल यहाँ रही थी ना, वो मराठी का भी- भैया आया था ना, वो वॉशिंग मराठी मशीन भी- वाला तुम्हारा. मराठी भी बोलते हैं, मराठी हिंदी भी बोलते हैं, मराठी में हिंदी मिक्स, हिंदी में मराठी मिक्स. हमारे जब बाबा वो भैया आया था ना, भैया, वो उसके साथ जब बात करे तो मेरे को अंदर से बहुत मजा आ रहा था भाई. क्या बहुत तो भैया हमको ना थोड़ा प्रॉब्लम है भैया. प्रॉब्लम ऐसा ही है. हो गया. ऐसे बोलते हिंदी में. ऐसा बोलते हैं क्या? क्या बोलते हैं असं नाही. कि जहाँ मशीन रखते हैं वहाँ नीचे से पानी आता है. इसमें गलत क्या है? नहीं ये बराबर है भाई. तो तुम्हारा गलत है, मेरा तुम गलत है. गलत है. तुम्हें सबको गलत, सबका जो है ना वो गलत दिखता है. खुद का सबका सब अच्छा दिखता है. वही यही हिंदी चाहिए. हाँ, खुद यही का सब अच्छा लगता है तुम्हें. ये हिंदी और चाहिए भाई दूसरों का तुम्हारा. एक भी इतना सा हुआ ना तो उसमें से बात का बतंगड़ बनाते हो. बराबर. ओ ये तो भाई खतरनाक हुआ. तर काय बोलताय? आपल्या मराठी चॅनलला हिंदी चॅनल मध्ये कन्वर्ट करायचंय? नाही अजिबात नाही. करायचंय. आम्ही मराठी आहे तर मराठीत राहणार. तो भाई नहीं, मराठी तो आती है. हिंदी कब सीखोगी तुम बोलने के लिए? अभिमान. क्यों चाहिए? ये कब सीखेगी हिंदी मराठी बोलने के लिए मेरे अच्छी को तरीके आता से? सब बोलते ये हैं. अभी बोला ये मेरे को देखो क्या किया, आकड़ी आता है इधर ऐसा बोलती अरे है. वो मराठी मेरे को प्रॉब्लेम है थोड़ा सा. स्कूल में ऐसे ही सिखाते. हाँ हम्म? आंकड़े सिखाते. तुम्हें कोरांडर बोलते. मैं बोला तो कोरांडर तुम्ही है. क्या कोरांडर वो अच्छा आहे क्या? तो भाई स्वतःच्या चुका दिसत नाही ना, दुसऱ्याच्या चुका लगेच आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात माहिती का? आपल्या डोळ्यातलं स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून. हा. आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत दिसत नाही, नाही, दुसऱ्याच्या आणि डोळ्यातलं मुसळ मुसळ दिसतं. दिसत. तसा तुमचा स्वभाव आहे. हे बघ हे तुला मी बोलायला जाऊ दे, सांग. सोड हे आता. ऍडिशनल बोलायला सांगितलं होतं नव्हतं तुला मी का? तुला नाही का माहिती म्हणून म्हणी काय आहेत त्या काय झालंय ना? पूर्वीच्या. सिरियस का झाली तुम्ही?
आंबट खाल्लाय, आमसूल खाल्लाय. ओके, मी म्हटलं असं तू काय बोलली तर तिच्या असं मनाला लागलं वगैरे की काय असं ती एवढी वाटलं माझ्या मनाला लावून घेत असती तर किती सुधारली मला असते असं वाटलं. पर्यंत. ती ऐकून सोडून देते सगळं. रोज तेच बोलून मी कंटाळली आता. रोज कमीत कमी एक फटका तरी खाते ईश्वरी, असं आहे बघ असं. रोज तुला सांगितलं, तुला सांग एकदा तरी ओरडा खाल्ल्याशिवाय तिला बरं नाही वाटत. असं खाते की नाही? ए भाई मार मत मेरे को यार, मार मत. उसको मार मत छोड़ बोल. भाई तो भाई बहुत मजा आ रहा है, आज का दिन बहुत अच्छा गया हमारा. ए एकदा हिंदी बोलायची सुरुवात झाली की हिंदी होतं यार. ईश्वरी तुम इधर आओ, कम यार. हिंदी बोलने का ही नहीं है. हिंदी बोलने का नहीं रहता है, हिंदी बताने का रहता है सब सामने वाले को. नहीं, बोल- और हिंदी मराठी बोलने का हिंदी रहता है. बताता नहीं है. हाँ? हिंदी बोलते हैं. नहीं, लेकिन हम ही गलत है. जो हिंदी भाषिक आता है, कल आया था भैया, हाँ, उसने मराठी बोली. नहीं बोली मराठी. क्यों नहीं बोली? वो तुमको वो खुद पता की भाई. भाषा पकड़ के रहते हैं ना, हाँ तो हम हमारी भाषा पकड़ के रहेंगे. हाँ, म्हणजे मराठी में ही बोलेंगे. जय हिंद, मराठी ही बोलणार. मराठीच बोलणार. मराठी मराठीतच बोलणार. मराठीतच बोलणार, येऊ दे कोणीही. हम्म. आपण लक्षात आपला. ठेवा, ती लोक आपली भाषा सोडत नाही. अरे लेकिन जैसे उनको अपन नहीं आपको आता बेटा, उनको नहीं हमें आता. भी नहीं आता हिंदी, ऐसा उनको बताने का उनको उनको. वो बेटा थोड़ा लाइट लगा दो यार, थोड़ा सा लाइट का प्रॉब्लम आ रहा उनको है. भी बताने का हमें हिंदी हाँ नहीं अब कैसा, आती है. अब प्राजक्ता दूर से भी अच्छी दिख रही है लाइट की वजह से. हाँ अब बताओ क्या हो गया. तो उनको वैसे ही बताने का हमें भी हिंदी नहीं आती है. हमें इतनी हिंदी आती है ना वो बताने वो की. हमारा लोग का प्रॉब्लम ऐसा रहता है, वो चालू किया बोलने के लिए तो हम भी सीधा उनको ऐसा ही भाई भैया जी वो ऐसा हो गया, वो हमारा प्रॉब्लम है तो थोड़ा आके करने का, वो ये ऐसा. तुम्ही फोनवर सुरुवात हिंदीमध्ये करता, जसं काय समोरचं हिंदीच बोलणार आहे असं. बरोबर. हेलो, हाँ भैया, मैं इधर से बात कर रहा हूँ, ऐसा है वैसा है. तुम्ही मराठीत बोला ना. बरोबर. त्याला नाही समजलं तर ते सांगतील बा मला हे मराठी नाही समजत, ते हिंदीमध्ये सांगा. बरोबर. तुम्ही तुमच्या भाषेचा अभिमान नाही बाळगत, ते लोक बाळगतात. बाई बरोबर 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 बोलली प्राजक्ता, बराबर बोली नाही, बरोबर बोलली प्राजक्ता. आणि या नोट वरती आपण आजचा ब्लॉग एंड करतोय. थोडी आमची फॅमिली मस्ती धमाल धमाल मस्ती फॅमिली फन फॅक्टर तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आपण अजिबात हिंदीमध्ये व्लॉग करणार नाहीये, हिंदीमध्ये करणार नाही. म्हणजे हिंदी आपल्याला खरं तर हिंदीमध्ये असं केलं तर असं रीच खूप मिळेल म्हणतात. नेपाळ, बांगलादेश, भूटान, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, संपूर्ण इंडियामध्ये ब्लॉग बघितला जाईल. इंडियामध्ये ब्लॉग बघितला जाईल, महाराष्ट्राच्या बाहेर त्याला रीच मिळेल असं आहे. पण तरी देखील आपण करणार आहे का तसं? नाही करणार आहे ना. प्राजक्ताने केलेलं आहे कुळथ्याचं पिठलं, आणि हे पिठलं मी टेस्ट करतो. मला खूप आवडतं कुळथ्याचं पिठलं. आमच्याकडे आमच्या एका मुलीला तर जास्तच आवडतं. तिला आज दोन्ही एका म्हणजे गोष्टी तुम्हाला किती आवडतायत. मुली आहेत? एकच आहे. एकाच मुलीला आमच्या खूपच आवडतं. आज ज्या दोन गोष्टी केल्यात ना त्या दोन्ही खूप आवडतात. भाई कुळथाचं पिठलं आणि एकच भरलं नंबर टेस्ट आहे, एक नंबर टेस्ट. हे कुळथाचं पिठलं आहे ना, हे ऍज लाईक सूप पण भारी वाटतं माहितीये का, ऍज लाईक सूप. आणि मला नको. हा. मला ते गरम पिता येत झोपत आहे. एक नंबर केलंय प्राजक्ताने, बाबा खूप चांगलं केलंय, खूप झकास. आणि मगाचपासून मी ब्लॉग एंड म्हणतोय, कॅमेरा चालूच ठेवलाय, ब्लॉग एंड करतोय. आणि बस तुम्ही कमेंट करा, आणि ईश्वरी विषयी कमेंट करताय, कधी प्राजक्ताविषयी करताय, माझ्याविषयी कमेंट नाही करत आहे. तुम्ही कमेंट करा, ब्लॉग कसा वाटला, काय इम्प्रूव्हमेंट वगैरे असतील, व्हॉट्स एव्हर तुमच्या काय मनात असेल ते कमेंट करा. आणि आपल्या फॅमिली ब्लॉगला असंच दिवसेंदिवस जास्तीत जास्त प्रेम तुम्ही देत आहात, आणि तुम्हाला आमचा ब्लॉग आवडतो हे आम्हाला कळतं. काही अनालिटिक्सवरून कळत असतं की हे ब्लॉग तुम्हाला खूप मनापासून आवडतात म्हणून. तर असेच आपण हे फॅमिली ब्लॉगिंग करत राहणार आहोत, मराठीमध्ये शुद्ध. कधीतरी असं फन फॅक्टर म्हणून हिंदी पण बोलणार आहोत, इंग्लिश पण बोलणार आहोत, त्याच्याशिवाय थोडीशी मजा येत नाही. आपला कुठल्याही भाषेविषयी आपला आक्षेप नाही आहे, क्लिअर करतो. मराठी आमची मातृभाषा आहे, ती आम्हाला कायमस्वरूपी आवडत राहणार. तुम्ही हिंदी बोललात तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही मात्र मराठी बोलणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मातृभाषा, जय मराठी भाषा.